नमस्कार मंडळी, आपण पारू मालिका 26 जूनच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. सावित्रा आणि पारू किचनमध्ये असतात आणि सावित्रा, हो मॅडम तुम्ही काही करू नका, मॅडम तुम्ही असं करा, आवाजावर बोलत असते. मग पारू म्हणते, सावित्रा आता तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्ही का मला आवाजावर बोलत आहे, तुम्ही आमच्या मॅडम आहात ना. दामी अहिल्या मॅडम नंतर आम्ही तुमचीच ऑर्डर फॉलो करणार, त्यामुळे तुम्हाला आवाजावर किंवा तुम्हाला मॅडम म्हणणं हे आमचं गरजेचंच आहे. आणि तुम्ही या घरच्या सुनबाई आहात ना, असं म्हणत असते. तेवढं तिथे दामिनी येते आणि दामिनीने हे काहीच ऐकलेलं नसतं. आणि मग दामिनी म्हणते, चला पाणी द्या लवकर, माझं तोंड बघू नका. मग सावित्रा पारूला म्हणते, मॅडम तुम्ही थांबा ना, तुम्ही नका जाऊ, मीच जाते पाणी आणायला. मग दामिनी म्हणते, हे काय नाटक चालू आहे. मग पारू म्हणते, काही नाही, त्याला आवडतं मध्ये मध्ये असं मॅडम म्हणत असतात. मग ती म्हणते, घरामध्ये काय चालू आहे आणि तुमचं काय चालू आहे असं काही, आणि हे काय मॅडम काय चालू आहे. तिला मॅडम म्हणते आहे का असं म्हणत असते. इथे सीन चेंज झालेला असतो. तू खूप जास्त करते असं बोलते. आणि मग दामिनी म्हणते की तुम्हाला जसा आवाज वाढवता येतो ना तसं मलाही येतो, आणि मी या घरची सून आहे, त्यामुळे माझ्याशी तुम्ही नादी नका लागू. मग ते थोडंसं पुढं गेलेले असते आणि मग पारूला हाणायला जाते, पण ती सावित्राच्याच कानाखाली बसते. आणि पारू म्हणते, मॅडम तसं काही वागायचं नाही आहे. आणि मग सावित्रा म्हणते, तुम्ही गणूला हाणलेलं ते पण मी मॅडमला सांगितलं नाही, तुम्हाला जास्त करता येतं ना तर आम्हालाही करता येतं, आणि मी सगळं सांगून देईल असं म्हणत. हॉलमध्ये बसलेले असते, लाईट बंद करून आदित्य आणि प्रीतम जातो. आणि आदित्य म्हणतो, आई अंधारामध्ये काय बसलेली आहे. तर मग ती म्हणते, मला बसू द्या अंधारामध्येच मला बसायचं आहे. मग आदित्य जातो आणि म्हणतो, आई काय झाले. आई म्हणते, जे तुमच्याकडून मला कळायला पाहिजे होतं ते मला बाहेरून कळलं. मग आदित्य म्हणतो, हो आई मला सांगायचंच होतं, पण मला खूप लेट झाला, सॉरी हां आई असं म्हणत असतो. तेवढ्या तिकडून दिशा करते आणि मग अहिल्या आदित्यला हक करते आणि म्हणते की तुझ्याकडून मला कळायला पाहिजे होतं की आपल्या ॲडव्हर्टाईजला मिळाला आहे, त्यामुळे तू लवकर सांगायला पाहिजे होतं ना मला. चल आमची फ्लाईट आहे, उद्या सिंगापूरला जायचं आहे आम्हाला. दिशाना बोलूच देत नाही आदित्यला अजिबातच, त्यामुळे पटकन ते तिथून निघून जातात अहिल्या आणि श्रीकांत. आणि मग इकडं तिथून चिडून जातो आणि रूममध्ये, मला सांगायचं होतं का मला सांगता नाही आलं, आणि हे सत्य पचवणं खूप अवघड चाललेलं आहे माझ्यासाठी, तर मग मला लवकरात लवकर काही करून सांगावं लागेल. आणि काय कसं काय मध्येच अवॉर्डचं निघलं अचानक, आणि कोण असं देतं अवॉर्ड म्हणून, मला तर अजूनही समजत नाही. प्रीतमही खूप चिडलेला असतो की असं कसं काय अचानक अवॉर्ड देत आहेत म्हणून. इथे सीन चेंज झालेला असतो. पारू देवाकडे म्हणत असते की आदित्य सरांना आज बळ दे, आदित्य सर सांगणार आहेत अहिल्या देवीला सगळं, त्यामुळे ना खूप बळ दे, आणि आमचं नातं कुणीच मानणार नाही, जग आमचं नातं मानणार नाही आहे, पण माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप मोठा आदर आहे किंवा सन्मान आहे, त्यामुळे आदित्य सरांना खूप मोठं बळ दे आणि त्यांना ती गोष्ट अहिल्या देवीपर्यंत पोहोचू दे. रूममध्ये रडत बसलेला असतो. आई खूप जास्त गरज आहे गं मला, तुझी समोर होतीस पण मी तुला बोलू शकलो नाही, मी का नाही सांगितलं तू समोर असताना. आणि मला ते अवॉर्ड मिळण्याच्या अगोदर तुला ही गोष्ट सांगायची आहे की मी जे काही केलेलं आहे, मी त्या ॲड शूटमध्ये हरीशच्या जागेवर आदित्य उभा होता, हे मला तुला अवॉर्ड मिळायच्या अगोदर सांगायचं आहे. तुला खोटेपणाने हा अवॉर्ड घेऊ द्यायचा नाही आहे आई मला. इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.